Okay. So now we'll start with pomegranate. Punica granatum. Okay. Family is Punicaceae. Easy to remember. Punicaceae. Uh, 2N usually means the chromosome numbers. X means one set of chromosome, haploid number of chromosomes. So in case of Punica, chromosome number equals to two sets of your haploid chromosome. So that is your 18. So X will be 9. तर मँगो मध्ये तेवढे फक्त परत करेक्शनचं सांगते ते तुम्ही अभ्यास करताना लक्ष द्या. ओके. ओरिजिन इज इराण. सेंटर ऑफ ओरिजिन वेगळे आहे. ओके. हे ॲरिड फ्रूट क्रॉप मध्ये येतं. तर इराण तुमचं अरब कंट्रीज मध्ये लेस रेनफॉल असते. arid condition is. So origin of pomegranate is Iran. It is considered to be a very old type of fruit. खूप old civilizations मधलं ह्याला fruit consider केलं जातं. It is one of the oldest known edible fruits. And fig, date, olive, grape, and pomegranate. These are 5 fruits are considered from the oldest civilization. आधीचे तुमचे जे जुने इजिप्शियन सिव्हिलायझेशन, पर्शियन वगैरे सिव्हिलायझेशन्स होते त्याच्यामध्ये हे मिडल ईस्टच्या सिव्हिलायझेशन रिलेटेड फ्रूट्स आहेत. ओके. So extensively it is cultivated in Mediterranean countries, the countries surrounding the Mediterranean Sea like Spain, Morocco, Egypt, Iran, Afghanistan, Baluchistan. Baluchistan हे पाकिस्तानमध्ये येते, country नाही राहत, the part of the Pakistan. Okay. And it is grown in some extent in Burma, China, Japan, USA, USSR and India. इंडियामध्ये पण हे खूप प्रमाणात आपण ग्रो करतो. महाराष्ट्रामध्ये पण खूप कमी प्रमाणात ग्रो केलं जातं. ग्रोन ऑल ओव्हर इंडिया. कमर्शियली इट इज ग्रोन इन महाराष्ट्र. मोर देन 60% ऑफ द pomegranate comes from Maharashtra, followed by Gujarat, Rajasthan, Uttar Pradesh, Andhra Pradesh, Karnataka and Tamil Nadu. In Latin, pomegranate means apple with many seeds. Okay. तर हे लक्षात ठेवायचं. It is the national fruit of Iran. It is also known as anar. It is also known as fruit of paradise or fruit of love. हे मी पीपीटी मध्ये इन्क्लूड करेल बाकीचे जे नेम्स आहेत त्याला. ओके. सो ओरिजिन इज इराण, पर्शिया किंवा साऊथ वेस्ट एशिया आपण त्याला म्हणतो. Currently ranked 18 fruit in terms of fruit consumed annually. हे जुना डेटा आहे, बट हिअर यू कॅन अंडरस्टँड की मीडियम रेंज मधलं हे फ्रूट आहे. इम्पॉर्टन्स एवढं जास्त नाही ॲज कम्पेअर टू मँगो, बनाना वगैरे. ओके. इट इज रेफर्ड ॲज अ सुपर फ्रूट बिकॉज इट हॅज लॉट ऑफ हेल्थ बेनिफिट्स. त्यामध्ये जे बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहेत, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत, तर त्याच्यामुळे ह्याला सुपर फ्रूट म्हणून व्हॅल्यू भेटलेली आहे. आणि जेव्हा हे रिसर्च झालं ह्याच्यावरती तेव्हापासून USA मध्ये पोमोग्रॅनेटला खूप डिमांड आहे. पोमोग्रॅनेट ज्यूसची पण व्हॅल्यू खूप जास्त आहे बिकॉज इट इज कन्सिडर्ड टू बी व्हेरी हायली न्यूट्रिशियस. एडिबल पार्ट ऑफ पोमोग्रॅनेट कन्सिस्ट ऑफ 78% ज्यूस अँड 22% सीड. जर पोमोग्रॅनेट जर आपण बघितलं, इट इज अ बालुस्टा टाईप ऑफ मॉडिफाईड बेरी. आपण बेरीजचे प्रकार बघितले होते, तर दिस इज अ बालुस्टा टाईप लार्ज ग्लॅबरस बेरी नोन ॲज बालुस्टा. हार्ड किंवा त्याचं लेदरी रिंड असतं, त्याच्या आतमध्ये हे एरिल्स असतात. सो इन पोमोग्रॅनेट वी आर कन्झ्युमिंग द एरिल्स. ओके. दिस व्हाईट पार्ट इज युअर अल्बिडो अँड देन यू हॅव मेम्ब्रेन्स. आतमध्ये जे आपण पेपरी व्हाईट कलरचं बघतो पोमोग्रॅनेट मध्ये, दॅट इज नोन ॲज मेम्ब्रेन. Okay. The pomegranate juice has threefold high antioxidant capacity even than red wine or green tea. Green tea, red wine ज्याला खूप अँटीऑक्सिडंट रिच म्हणतात, त्याच्यापेक्षा ह्याला जास्त अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी आहे. आणि हे 2 fold, 6 fold or 8 fold म्हणजे 2 times, 6 times, 8 times more capacity than grapefruit and orange juices. High anthocyanin content. So the pink color, red color of your pomegranate एरिल्सचा जो कलर आहे दॅट इज बिकॉज ऑफ युअर अँथोसायनिन. हे पण लक्षात ठेवा. The tree is deciduous in temperate countries while evergreen in tropical and subtropical countries. म्हणजे तुमचे जसं तुम्ही इराणच्या वरती जाल किंवा इराणमध्ये पण जिथं टेम्परेचर लो असतं
In temperate areas where the temperature goes low or where the temperature is less, in such countries this act as a deciduous tree. विंटर सीझन मध्ये ह्याची लीफ फॉल होणार आणि आपल्या सब ट्रॉपिकल आणि ट्रॉपिकल इंडियामध्ये किंवा कंट्रीजमध्ये दिस ऍक्ट्स ॲज अ एव्हरग्रीन प्लांट. इट विल नॉट शेड इट्स लीफ. द फ्रुट्स आर बॉर्न टर्मिनली ऑन शॉर्ट स्पर्स अरायझिंग फ्रॉम मॅच्युअर शूट्स. तर ह्याचे टर्मिनल बघितले तर बघा सगळे एंडिंगला फ्रुट्स आहेत. ओके, टर्मिनली ब्रॉन ऑन द मॅच्युअर शूट्स वरती छोटे छोटे ह्यांना स्पर्स दिले जातात. छोटे छोटे फ्लावरिंग ब्रांच येते त्याच्यावरती हे फ्रुट्स बॉर्न होतात. द ट्री इज हार्डी बुशी हॅव्हिंग टेंडन्सी ऑफ डेव्हलपिंग मल्टिपल स्टेम. So pomegranate, like citrus, like guava, is considered to be a shrub. In this, usually it gives multiple stems. मी ह्याला आपण ट्रेनिंग प्रूनिंग मध्ये पण शिकू. सो इट इज अ मल्टी स्टेम प्लांट. डझंट ग्रो व्हेरी टॉल. बुश स्ट्रक्चर ह्याला असतं. सॉइल, दिस इज ऑल्सो कन्सिडर टू बी अरिड फ्रूट क्रॉप. तर हे पण लक्षात ठेवायचं क्लायमेटच्या दृष्टीने, क्लायमेट अँड सॉइल कंडिशन. हार्डी क्रॉप, सेम लाईक गुआवा, इवन बेटर देन गुआवा. दिस इज कन्सिडर्ड टू बी व्हेरी more hardier than guava. Okay, so it can be grown on variety of soil. It can be grown in lime, alkaline and saline soil, and also thrives well in shallow rocky gravel soil. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सॉइल मध्ये तुमचा हा पोमोग्रेनेट इझिली ग्रो होऊ शकतो. लाईम कंटेंट असेल, अल्कलाईन असेल, सॉल्ट कंटेंट जास्त असेल, खाली हार्ड रॉक असेल, शॅलो रॉकी टेक्स्चर सॉइलचं ग्रेवल असेल म्हणजे मुरुम टाइप सॉइल मध्ये पण हे इझिली ग्रो होतं. However, you will get best quality in deep, heavy, loamy alluvial soils which are well drained. pH range 5.5 to 7.5. हे पण वॉटर लॉगिंग टॉलरेंट करणार नाही. हे तर अरिड क्रॉप आहे, हे पण लक्षात ठेवायचं. ओके, इट कॅन टॉलरेट सॅलिनिटी, अल्कलिनिटी इन द सॉइल टू सर्टन एक्सटेंट. Climate, it can be grown in tropical to warm temperate climates from plains to an elevation of 1800 meter. टेम्परेट मध्ये पण ऍपल सारखं ह्याला एक्सपेक्ट करू नका जिथं तुमची स्नोफॉल होते तिकडे पोमोग्रॅनेट ग्रो होईल. तसं नाही. वॉर्म टेम्परेट क्लायमेट म्हणजे तुम्ही जसं जसं पंजाबच्या इथे येता, पंजाबला कसं टेम्परेचर कमी आहे पण टेम्परेट सारखं नाही. सो वॉर्म टेम्परेट क्लायमेट्स मध्ये इवन ॲट द एलिव्हेशन ऑफ 1800 मीटर इट कॅन ग्रो बेटर. इट गिव्स बेस्ट क्वालिटी फ्रुट्स when the winters are cool and the summers are hot and dry. Humid condition मध्ये हे नाही होत. And such conditions where the rainfall is low, again humidity कमी आहे, rainfall कमी आहे, hot and dry summer आहे, cool winter आहे. In such conditions, this gives best quality fruits which is found commonly in Afghanistan, Iran and Balochistan. आता अफगाणिस्तानचं क्रायसिस चालू आहे तर तिकडे तुम्ही बघू शकता खूप सारे तुमचे तिथे पोमोग्रॅनेट झालं, खूप सारे तुमचे ड्रायफ्रुट्स वगैरे तिकडून येतात, ग्रेप्स येतात. हे सगळं त्या कंडिशनमध्ये बेस्ट क्वालिटी भेटतं. इट इज टॉलरंट टू फ्रॉस्ट अँड फ्रीज फेअरली वेल. लीफ स्ट्रक्चर पण हे जर छोटा आहे त्यामुळे काय होतं हे फ्रॉस्ट ऑब्विसली इराणचं ओरिजिन असल्यामुळे इट कॅन टॉलरेट फ्रॉस्ट इवन फ्रीज म्हणजे खूप टेम्परेचर कमी झालं तरी पण ते टॉलरेट करू शकतं. व्हेरी हाय टेम्परेचर इन समर अँड टू लो इन विंटर्स एनकरेजेस फ्रूट क्रॅकिंग. हाय टेम्परेचर पण इट इज गुड इन, इट कॅन टॉलरेट रेड कंडिशन मध्ये. बट एक्सेस असेल हाय टेम्परेचर किंवा एक्सेस लो टेम्परेचर असेल तर फ्रूट विल स्टार्ट क्रॅकिंग, ओपन होणार फ्रूट. ओके. Okay, at higher elevation and areas of low temperature, it behaves as deciduous one. Obviously, higher elevation ला temperature कमी असतं म्हणून आणि low temperature ला मगाशी सांगितल्याप्रमाणे leaf fall होते. It requires hot, dry climate, 35 to 38 degrees Celsius, specifically during fruit development and ripening. आपण हे टेम्परेचरच्या वेळेस पण शिकलेलो आपण क्लायमेटिक कंडिशनच्या वेळेस. टेम्परेचर हाय असेल तेव्हा काय होतं शुगर डेव्हलप जास्त होतात, तुमचे कलर डेव्हलप, विटॅमिन सी कंटेंट जास्त असतं. तो क्वालिटी ऑफ फ्रुट्स इज बेटर ॲट हायर टेम्परेचर 35 to 38 डिग्री सेल्सिअस. It will withstand drought but will do well if provided with irrigation. Same thing, सगळे क्रॉप्स तुमचे ड्राउट टॉलरंट असू शकतात, एरिड क्रॉप्स, पण तुम्ही जर त्याला इरिगेशन केलं तर दे विल गिव्ह हायर यील्ड, विच वी ऑलरेडी सॉ इन गुआवा. Then
Variability, हे इतकं डिटेल नका जाऊ, ओनली ओव्हरऑल साठी आहे. हिअर यू कॅन सी सो मच व्हेरिएशन यू कॅन सी इन पोमोग्रेनेट. ब्लॅक कलर पील, रेड, ब्राऊन, येलो, different types of skin color variation आहे. Lot of variability. So cross pollinated crop is there. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एरिड हॉर्टिकल्चर बिकानेर, तिकडे ह्याचा रिसर्च केला जातो, त्याच्यासाठी ही स्लाइड ठेवली. यू शुड नो द इन्स्टिट्यूट नेम, वेअर इट इज अँड फॉर विच क्रॉप दे आर वर्किंग ऑन. अरिड हॉर्टिकल्चर, मग सगळे तुमचे एरिड क्रॉप्स जे असतील ते ह्याच्या अंडर येतात. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एरिड हॉर्टिकल्चर बिकानेर. ग्वावा कशामध्ये होतं तुमचं? विच इन्स्टिट्यूट? ग्वावा लखनौला जी होती. Central Institute of Subtropical Horticulture. CISH, Central Institute of Subtropical Horticulture. So here you can see it has 55 deciduous and 95 evergreen crops. ऑब्जेक्टिव्ह साठी ठेवली आहे स्लाइड, बाकी काही नाही ह्याच्यात. फील्ड जीन पॅक्स म्हणजे इथे पण रिसर्च केला जातो. अबोहर इन पंजाब, राहुरी, MPKV राहुरी, बिकानेर, बँगलोर, अलाहाबाद, जोधपूर, लुधियाना, इकडे तुमचे ह्या क्रॉपचे जीन बँक्स आहेत. नाव सम व्हरायटीज विच वर इंट्रोड्यूस फ्रॉम अदर कंट्रीज. ओके, माहिती असले पाहिजे. USA वरून वंडरफुल, ग्रेनेडा, इराण वरून भरपूर सारे व्हरायटीज आहेत. तुमचे रेड कलरच्या व्हरायटीज वगैरे जे आहेत ते तुमच्या रशियामधून आलेले आहेत. USSR, तेव्हाच USSAR, फ्रॉम देअर दे हॅड इंट्रोड्यूस बुलशा रेड वगैरे. हिसारमध्ये दे फाउंड दॅट द रशियन सीडलिंग अँड शिरीन अनार दिस वर फाउंड टू बी रेजिस्टंट टू बॅक्टेरियल लीफ स्पॉट. ओके, आणि हे सगळे इंट्रोड्यूस केले जे पोमोग्रॅनेट्स होते ते आपण दुसऱ्या कंट्रीज मधून इंडियामध्ये आणले. So the pomegranate line of Iranian origin has been identified at Rahuri, which has dark pink areas, soft seeds and high TSS. आणि मग तसे जे व्हरायटीज आपण इंट्रोड्यूस केले त्याच्यातले आपण सिलेक्ट केले व्हरायटीज. आपल्या कंडिशनला कुठली व्हरायटी चांगली वाढली असे आपण ती झाडं सिलेक्ट करून असे वेगवेगळे सिलेक्शन आपण रिलीज केलेले आहेत व्हरायटी म्हणून. महाराष्ट्रामध्ये कुठले सिलेक्शन आहेत? ओके, गणेश, G137, P23, P26 मस्कट, कर्नाटका बेसिंग सीडलेट, ज्योती, मधुगिरी, गुजरात ढोलका, राजस्थान जलोर सीडलेट, जोधपुर रेड, जोधपुरी व्हाईट, तमिळनाडू काबुल रेड, वेलोरी, येरकूड, कोइंबतूर वन. ओके, सो दिस आर द व्हरायटीज रिलीज बाय सिलेक्शन. हे परत डिटेलमध्ये दिलेलं आहे कुठल्या इन्स्टिट्यूटने रिलीज केली. तो GBG1 सिलेक्शन फ्रॉम ओपन पॉलिनेटेड पॉप्युलेशन ऑफ आयंदी व्हरायटी, MPKV राहुरी, हे आय थिंक गणेश खिंडचं आहे. So under MPKV Rahuri, this was released in 1932 and renamed as Ganesh in 1970. तर ही तुमची गणेश व्हरायटी जी MPKV ची आलेली आहे ती आहे. देन अदर व्हरायटीज रिलीज बाय राहुरी, P13, P16 वगैरे, P23, P26. देन University of Agricultural Sciences, Bangalore, they released the variety Jyoti. Okay, GKVK1, now it is named as Jyoti. It is raised from Basing seedless and Dholka variety. Coimbatore released the variety Coimbatore 1. तो हे आहे गणेश. तुमची फ्रूट रिसर्च स्टेशन गणेश खिंड, डॉक्टर चीमा, he worked on this variety. गुआवाची तुमची लखनौ 49 was released at गणेश खिंड. गणेश व्हरायटी वॉज रिलीज ॲज गणेश खिंड. पॅरेंट लक्षात पाहिजे, गणेशचे पॅरेंट आयंदी व्हरायटी. ओके, बाकी काही ह्याच्यात लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. देन क्लोनल सिलेक्शन, मग गणेश पासून तुमचे सिलेक्शन आहेत. हायब्रिडायझेशन, नाव द डिफरंट हायब्रिड्स. मृदुला, MPKV राहुरी रिलीज दिस व्हरायटी. इट इज अ हायब्रिड ऑफ गणेश अँड गुलशा रोज पिंक. ओके, सो इथे हिस्ट्री दिलेली आहे. तुम्हाला त्यातला फक्त ऑब्जेक्टिव्ह पॉइंटनी काय आहे तेच घ्यायचं. मृदुला क्रॉस बिटवीन गणेश अँड गुलशा रोज पिंक. So these were actually, we got in India, we got the varieties from Russia which had very good red color, and we wanted this red color in our variety. That's why we started crossing, making hybrids so that we can get good deep red color in the area. आणि मग त्याच्यामधून हे असे वेगवेगळे तुमचे पॅरेंट क्रॉप रिलीज झालेले. मग गणेश जी होती आयंदी सिलेक्शन टू इनकॉर्पोरेट, हे गणेश मधले आतमधला कलर दिसत नाही पण ही
थोडी व्हाईटिश पिंक कलरची व्हरायटी आतमधले एरिल. So to make that variety red, we crossed it with Gulsha Rose Pink, and that is how we got Phule Mrudula or Mrudula variety, which is now having pink aerials. Okay. हे कल्टिवार स्टेट वाइज मगाशी होतं तेच आहे. Then MPKV Rahuri again released a variety called Bhagwa. ही ही पण व्हरायटी जी आहे भगवा, ती तुमची CIAH बिकानेर, तर तुमचं सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ अरिन हॉर्टिकल्चर दिस इज अ सॉफ्ट सीडेड व्हरायटी विथ ब्राईट रेड, अट्रॅक्टिव्ह रेन अँड एरिल कलर. जेवढं जेवढं बोल्ड केलेलं आहे तेवढंच तुमच्यासाठी उपयोगाचं आहे. बाकी तुम्हाला हिस्ट्री काय असेल ते बघायचं असेल तर हे बाकीची माहिती आहे. Bhagwa variety, when they released this Bhagwa variety, it brought lot of improvement. आणि खूप साऱ्या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये भगवा variety is the most commonly grown. Before 2003, they were using Ganesh variety. Bhagwa variety replaced the Ganesh variety in pomegranate, and lot of yield increase, production increase, productivity increase. So this was bought because of this Bhagwa variety. हे भगवा व्हरायटीचे फर्दर डिटेल्स. इट इज अ सिलेक्शन फ्रॉम द F2 प्रोजेनी, म्हणजे तुमचं क्रॉसिंग केल्यानंतर जी F1 जनरेशन येते, F2 जनरेशन येते, त्या F2 जनरेशन मधलं हे सिलेक्शन आहे फुले भगवा. तो मेथड ऑफ व्हरायटी डेव्हलपमेंट इज सिलेक्शन फ्रॉम अ हायब्रिड. कोणाचे हायब्रिड होते? गणेश इंटू गुलेशा. ही रेड कलर व्हरायटी गुलेशा रशियन व्हरायटी, आणि गणेश आपली आयंदी सिलेक्शन. सो दॅट्स हाऊ वी गॉट भगवा व्हरायटी. आणि ह्याला भरपूर नावं आहेत, शेंद्री, अष्टगंध केसर, जय महाराष्ट्र, रेड डायना मस्तानी वगैरे. सो हिअर यू कॅन सी दिस इज द गणेश व्हरायटी, पिंक कलर, लाईट पिंक कलर. अशी एवढी अट्रॅक्टिव्ह वाटत नाही आपल्याला, असं वाटतं की हे फळ कमी अनराईप फ्रूट असल्यासारखं ही व्हरायटी वाटते. सो नाव दे हॅव डेव्हलप दिस भगवा व्हरायटी, अँड दिस भगवा व्हरायटी हॅज रिप्लेस दिस गणेश व्हरायटी. ओके. Then Phule Super Bhagwa. This is the new released variety in 2013 by MPKV Rahuri. This is variety from Selection 4. Okay. हे पण हिस्ट्रीसाठी आहे, बघायचं असेल तर वाचू शकता. अदरवाइज वी हॅव अदर स्लाइड्स वेर यू कॅन डायरेक्टली यूज दोज फॉर ऑब्जेक्टिव्ह पर्पज. व्हरायटीज अगेन इथं तुम्हाला कशातून सिलेक्शन आहे, काय आहे, काय त्याचा पॅरेंट्स आहेत, ह्याच्यासाठी ही स्लाइड आहे. G137 selection of Ganesh selection from Ayandi, P2326 selection from Muscati, Mrudula hybrid of Ganesh and Gulesha, Jyoti hybrid of Basing Seedless Dholka. हे तुमच्या अभ्यासासाठी अशा स्लाइड्स करून ठेवलेत की सो इट बिकम्स इझी फॉर यू टू रिमेंबर द पॅरेंट्स अँड ऑल. ओके. Detail what is the characteristic of each variety. Okay. Here you can see. And now there is National Research Center for Pomegranate, NRC, National Research Center for Pomegranate at Solapur. Okay. National Research Center for Grapes is in Pune. National Research Center for Citrus is in Nagpur. हे पण माहिती पाहिजे तुम्हाला. तर NRC सोलापूरचं जे आहे पोमोग्रेनेट वरती, दे हॅव रिलीज दिस रिसेंट व्हरायटी सोलापूर लाल. ते एखाद्या वेळेस विचारू शकतात. तर सोलापूर लाल NRC पोमोग्रेनेटने रिलीज केली आहे, भगवा MPKV राहुरीने रिलीज केली. हे ह्याच्यामधून एवढंच बघायचंय, बाकी आतमधलं काही बघायची गरज नाही. कंपॅरिझन दिलेलं आहे. ओके. हिअर यू कॅन सी भगवा, गणेशा, मृदुला. तुम्हाला इझी अंडरस्टँडिंग साठी ह्या स्लाइड्स आहेत. हे तुम्ही एरिलचा कलर बघू शकता. देन इंडिव्हिज्युअल व्हरायटी परत तुम्हाला त्यांचं रिलीजिंग युनिव्हर्सिटी कुठली आहे त्याच्यासाठी ही आहे. पोमोग्रेनेट, मृदुला MPKV राहुरी, फुले अरक्ता MPKV राहुरी, फुले भगवा, ह्याला फुले भगवा पण म्हणतात. MPKV राहुरी रिलीज्ड इन 2003, फुले अरक्ता ऑल्सो 2003, मृदुला 1994. ओके. देन फुले भगवा सुपर 2013 MPKV राहुरी. ह्याचे डिटेल्स आपण आधी पण शिकलेलो, कशी कुठली सिलेक्शन आहे, कुठले पॅरेंट्स आहेत वगैरे. फुले अनारदाना स्पेसिफिकली फॉर डेव्हलप प्रोसेसिंग पर्पज, अनारदाना बनवण्यासाठी ही फुले अनारदाना 2015 रिसेंट व्हरायटी. ओके. देन प्रपोगेशन. हे सगळं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह बेस साठी ह्या सगळ्या स्लाइड्स आहेत. पार्ट
तोंडपाठ नाही करायचं, त्यातले फक्त ऑब्जेक्टिव्ह रिलेटेड जे पॉईंट्स आहेत, बोल्ड पॉईंट्स आहेत, त्याच्यासाठी हे आहे. किंवा तुम्हाला नुसत्या व्हरायटीज पिक्चर न बघता पाठ होत नाहीत किंवा अंडरस्टँड होत नाहीत, म्हणून हे पिक्चर्स आणि डिफरंट वेज टू स्टडी दिस व्हरायटीज इज गिवन. जास्त डिटेल सगळं जे दिलेलं मटेरियल ते तोंडपाठ करू नका. Propagation. So, commercially, you can use hardwood or semi-hardwood cuttings of this pomegranate, which are 1 year old, or you can even do air layering or goti layering or ground layering also. So, this cutting and layering. Propagation you should know of each fruit crop. Objectively ते विचारू शकतात. Okay, so this you should know. Semi hardwood cutting, air layering, which is also known as goti or ground layering. Then planting. Again here planting distance is less because it is bush type. So planting distance is 4 to 5 meter. Pit size is 60 by 60 by 60. So तुम्ही 4 by 4 मीटरचं प्लांटिंग करू शकता, 5 by 4चं करू शकता. Within the rows you can even do तुमचं रेक्टँग्युलर सिस्टीम जर तुम्ही फॉलो केली तर तुम्ही 5x2 किंवा 4x2 नी पण तुम्ही ह्याचं प्लांटिंग करू शकता. बिफोर प्लांटिंग so depending on the year, earlier when the plant is growing, since the size is small, the fertilizer dose is less, 250 by 125 by 125 gram per plant per year. Then as the plant grows above 4 years, it becomes 625 to 250 to 500 gram. हे नेहमी okay. There was some internet problem. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, okay, okay. So, pomegranate, you can do 2 types of training. Single stem पण तुम्ही, सिंगल स्टेम म्हणजे काय? खाली बेस पासून एकच स्टेम ठेवायचं. मँगोचं कसं असतं तसं. सिंगल स्टेम पण करू शकता किंवा मल्टी स्टेम पण तुम्ही ह्याला ट्रेनिंग करू शकता. So both can be practiced. However, recommended is multi stem. Okay, it is trained as a bush. हाईट कमी असते, बुश सारखे ह्याला आपण ट्रेनिंग देतो. So if it is trained as a single stem, problem occurs is आपण मगाशी बघितलं, स्टेमला जर कुठला डिझीज लागला, पेस्ट अटॅक केला, बोररने खाल्लं, if there is one single stem, entire plant will get killed, right? If there are multiple stems, even if one stem gets attacked, other stems are alive and the plant will still remain alive. That's why जमिनीपासूनच मल्टिपल स्टेम त्याला अलाउ करतो आपण किंवा ठेवतो आपण. सकर्स, ते खूप सारे सकर्स लीव करतो आणि ते यू कॅन ट्रेन इट टू मल्टी स्टेम system. Okay, 3 to 4 stems are allowed per tree, and they are pinched at the height of 1 meter below from the stem region. You allow the stem to grow at the height of 1 meter. आपण मगाशी मेडो ऑर्चर्ड मध्ये कसं बघितलेलं, तुम्ही त्याला 40 सेंटीमीटर पर्यंत ग्रो करू देता. Then you do topping, pinching, cutting of the stem, and then after that you will allow them to have well distance or well maintained distributed branches. प्रत्येक स्टेमला तुम्ही तसं अलाउ करता इन ऑल डायरेक्शन, ज्याच्यामुळे ह्याला युनिफॉर्म बुश स्ट्रक्चर येतो. and multiple fruits can be born on such different branches. तर तुमची yield पण increase होते. Pruning, same like guava, जास्त pruning ह्याला काय
कट बॅक और हेड बॅक देम बाय रिमूव्ह 30% ऑफ द ग्रोथ. जे म्हणजे तुम्ही काय करता, त्यांचे टिप्स जे असतात तुमच्या ब्रांचेसचे ते तुम्ही कट करू शकता, जेणेकरून खालून त्याला परत दुसरे ब्रांचेस किंवा पालवी फुटते टू एनकरेज फ्रेश ग्रोथ. The fruit is borne on short spur as well as in the leaf axil and also at the shoot apex. The multiple आपण बघितलं शूटच्या टिपला at the apex of the shoot they will grow, even in between the leaf in the leaf axis also they will grow. तो मिक्स्ड फ्रुटिंग आहे. ग्वावाचं कसं होतं लीफ ऍक्सिस मध्येच होतं, मँगोचं कसं असतं टिपलाच असतं फक्त. तर हे पोमोग्रॅनेटचं लीफ ऍक्सिस ॲज वेल ॲज द शूट टिप दोन्हीकडे ह्याचे फ्रुटिंग होतात. ते पण लक्षात ठेवायचं, ते पण विचारतात ऑब्जेक्टिव्हला. हाऊ वेअर इज द फ्रूट बॉर्न. इफ यू सी पिक्चर्स, इफ यू मध्ये तुम्ही ह्याला इंटरवल देऊ शकता. आणि सिव्हिअर जर तुमचं म्हणजे मे पासून ॲट द पीक ऑफ युअर समर सीझन, that time you can reduce the interval to 10 days. Otherwise 20 to 10 days interval from January to May is sufficient. आणि रेनी सीझन मध्ये it becomes a rain fed crop. It doesn't require your irrigation. If they are deciduous cultivars, they will have leaf fall during winter season. त्यामुळे तेव्हा त्यांना इरिगेशन द्यायची गरजच पडत नाही, कारण लीफच नसतात. ओके, सो दॅट ऑल्सो यू हॅव टू रिमेंबर. देन फ्लावरिंग. what is the flower structure? ओके, पोमोग्रेनेट इज अ प्रेकॉक्शियस बेरर, म्हणजे चांगली फ्लावरिंग येते. इथं फ्लावर पण तुम्ही बघितलं, सी हिअर इज द टिप ऑफ द ब्रांच अँड हिअर बिलो इज द लीफ ऍक्सिस. मिक्स फ्लावरिंग, हे पण पिक्चर लक्षात ठेवा. टिप ऑफ द ब्रांचेस अँड इन द लीफ ऍक्सिस. Okay, it continues to bear for 30 years. It starts flowering from 3 years onwards. So juvenile phase is less. Evergreen cultivars will flower throughout the years and bear 3 crops. Same like guava. ह्याच्यामध्ये पण 3 बहार सिस्टम तुम्ही घेऊ शकता. Throughout the year you can get pomegranate. इंडियामध्ये guava pomegranate is available throughout the year in India. विदिन इंडिया इटसेल्फ. आपण इम्पोर्ट नाही करत, आपल्या स्टेटमध्ये कुठे ना कुठेतरी हे क्रॉप्स नेहमी होत राहतात. मग 3 तुमचे बहार आहेत, आंबे बहार, मृग बहार, हस्त बहार. ओके, इन केस ऑफ डेसिडियस कल्टिवास दे विल हॅव ओनली आंबे बहार. म्हणजे तुमचं आंबे बहार मध्ये ह्याचं फ्लावरिंग होणार तुमचं एप्रिल आणि मे. विंटरमध्ये ह्यांचा लीफ फॉल होतात आणि फ्लावरिंग विल स्टार्ट इन एप्रिल अँड मे फॉर आंबे बहार इन पोमोग्रेनेट. एव्हरग्रीन विल हॅव मृग बहार अँड हस्त बहार ऑल्सो, कारण का त्यांना फरक नाही पडत, त्यांचे लीफ फॉल होत नाही. त्यामुळे एव्हरग्रीन प्लांट्स मध्ये 3 बहार असतात, डेसिड्युअस मध्ये एकच बहार असतो, आंबे बहार. To obtain good yield, fruits high yield, it is prerequisite to select only one bahar. हे आपण guava मध्ये बघितलेलं. Remove the flowers manually for rest of the bahar. Deblossoming आपण guava मध्ये बघितलेलं. Correct? Because if you want to have concentrated flowering, good yield at one time, you can select any one bahar. Remove the flowers during other flowering period. Now we'll study what is the flower structure. So in your pomegranate there are 3 types of flowers: hermaphrodite flower, male flower and intermediate flower. Male flower, hermaphrodite and intermediary or intermediate flower. तर मेल फ्लावर मध्ये काय असतं, तुमचे फिमेल जे स्ट्रक्चर आहे इट इज नॉट प्रॉपरली डेव्हलप. द स्टाईल इज रुडिमेंटरी, ओव्हरी वगैरे प्रेझेंट नसतात. सो इट इज ओनली फंक्शनली अ मेल फ्लावर. Non-functional female parts, it is a male flower. Hermaphrodite flowers has well developed both male and female parts. तुमचे anthers properly developed, style, stigma, ovaries are properly developed, and your stigma, the style and the stigma, तुमची style जी आहे it will be protruding beyond the staminal column. हे तुमचं जे पुढे तुम्हाला दाखवते मी.
ह्याला आपण स्टॅमिनल कॉलम म्हणू शकतो. तुमचे जे कॅलिक्स आहे त्या कॅलिक्सला फ्यूज झालेले हे तुमचे फिलामेंट आणि अँथर्स असतात. तर हर्मॅफ्रोडाइट फ्लावरमध्ये ही जी तुमची स्टाईल आहे आणि वरती हा तुमचा स्टिग्मा आहे, तो दॅट विल एक्सटेंड बियॉन्ड दिस स्टेमेन कॉलम. हे अँथर्स फिलामेंटच्या वरतीपर्यंत ती स्टाईल स्टिग्मा जातं. ओके. So hermaphrodite is a perfect flower, long protruding style beyond the staminal column. Intermediary flower has style reaching up to or below the staminal column. And now this is your intermediary flower. मग ह्याच्यामध्ये जी स्टाईल स्टिग्मा आहे इट विल नॉट गो बियॉन्ड युअर स्टॅमिनल कॉलम. त्याच्यामध्ये किंवा त्याच्या खालवीपर्यंत ते डेव्हलप झालेले असतात. हर्मॅफ्रोडाइट फ्लावर हॅज प्रॉपरली डेव्हलप्ड ओव्ह्यूल्स. तुमचे जे ओव्हरी आणि ओव्ह्यूल्स आहेत हे प्रॉपरली डेव्हलप्ड असतात. हे दाणे दाणे जे दिसत आहेत ते तुमचे एरिल बनतात. तो प्रॉपरली डेव्हलप्ड युअर ovules and ovaries there. Flower type is known as hypothanium. ओके. त्याच्यामध्ये त्याला आपण जे फ्लावर स्ट्रक्चर आहे कप शेप त्याला हायफॅन्थोडियम असं म्हणतो. आणि तुमचं जे इंटरमिडियरी आहे त्याच्यामध्ये हे जे ओव्ह्यूल्स आहे दे आर नॉट प्रॉपरली डेव्हलप. सो दिस फ्लावर्स विल ड्रॉप. दे विल नॉट डेव्हलप इन टू फ्रुट्स. ओके. ओनली hermaphrodite flowers will develop into fruits. Intermediate flower has style heterostyly and protogyny observed in pomegranate. Heterostyly म्हणजे काय? Different length of your style. Heterostyly different length of style is observed. मोठी छोटी त्याला आपण हेट्रोस्टायली म्हणतो. आणि प्रोटोगायनी म्हणजे स्टिग्मा इज रिसेप्टिव्ह बिफोर युअर anthers. Protogyny first, gynoecium, proto पहिलं. Protogyny means your stigmas become first, will be receptive first and then anthers will mature. Pollens will be released. तर हे तुमचं पोमोग्रॅनेट मध्ये ऑब्झर्व केलं जातं. तर फ्लावरच्या स्ट्रक्चरमुळेच तुम्ही समजू शकता की ह्याच्यामध्ये हेट्रोस्टायली आहे. हिअर अगेन यू कॅन सी युजली दिस इज हर्मॅफ्रोडाइट फ्लावर. ओव्हरी खालचा बेस हा प्रॉपरली डेव्हलप असतो, ग्लोबस असतो, त्याच्यामध्ये ती ओव्हरी आहे. ओके. हायफॅन्थोडियम तुमचा इन्फ्लोरेसेन्स टाईप. आणि तुमचं मेल फ्लावर्स जे असतात ते छोटे असतात, त्यांचं बेस जे आहे ते ग्लोबोस नाही आहे कारण का ओव्हरी इज नॉट डेव्हलप. ओके. दिस इज अनदर फीचर. Degenerated female organs. This also we saw. Now let's go to harvesting. So pomegranate is a non-climatic crop. ऑब्जेक्टिव्हला परत हे विचारलं जातं क्लायमेट्रिक आहे का नॉन क्लायमेट्रिक आहे, हार्वेस्टिंगचे इंडेक्स काय असू शकतात. It should be harvested since it is a non-climatic. It should be harvested at full ripe stage only, and different parameters are there to determine if the plant is रेडी फॉर हार्वेस्टिंग. फर्स्ट, ज्या फ्रुट्समध्ये कधी कधी कलर वरून जर कळत नसेल, मोस्टली क्लायमेट्रिक फ्रुट्समध्ये आपण डेज वरती पण समजून घेऊ शकतो की दिस इज रेडी आफ्टर सो मेनी डेज, 4 महिन्यात 3 महिन्यात ते पण असेल. सो पोमोग्रेनेट इज रेडी फॉर हार्वेस्टिंग विदिन 120 to 130 days after fruit set. Second, the calyx at the distant end of the fruit gets closed on maturity. पुढे पिक्चर टाकलेला आहे मी. हे जे तुमचं कॅलिक्स होतं, ओके, हे तुमचे पेटल्स, बरोबर. पेटल्सच्या खाली हे तुमचं कॅलिक्स आहे. दिस इज नथिंग बट युअर कॅलिक्स. ओके. दिस इज युअर कॅलिक्स, हार्ड पार्ट. आणि पेटल्स आर सॉफ्ट. पेटल्स हे पडून जातात, कॅलिक्स तसंच राहतं. डिस्टल एंड जिथं कॅलिक्स असतं, दिस इज युअर डिस्टल एंड. दिस कॅलिक्स विल स्टार्ट गेटिंग क्लोज्ड. इथं तुम्ही बघू शकता हे तुमचं इमॅच्युअर फ्रूट आहे. स्टार्टिंगला हे कॅलिक्स कसं आहे तुमचं, ओपन आहे, करेक्ट, ओपन आहे हे तर फ्लावर स्ट्रक्चर. जसं जसं ते फ्रूट मॅच्युअर व्हायला लागतं ते कॅलिक्सचे जे इंडिव्हिज्युअल जे पीसेस होते किंवा जे मेंबर्स होते कॅलिक्सचे, दे विल स्टार्ट क्लोजिंग. ते आतमध्ये बंद व्हायला लागतात. सो दॅट इज अनदर इंडिकेटर. हिअर ऑल्सो यू कॅन सी कॅलिक्स इज नाव मुव्हिंग इनसाइड किंवा ते क्लोज होते. That is indicator that the fruit is getting mature. Then distinct sound of grain cracking inside when slightly pressed from outside. जर तुम्ही तो
आता हे तुम्ही जेव्हा पोमोग्रेनेट विकत घ्यायला जाता मार्केटमध्ये, तर हे असं आयडेंटिफाय करा. आणि म्हणजे जर त्याचा कॅलिक्स खूप क्लोज असेल तर तो झाडावरती चांगला राईप झालेला आहे, मग त्याचे दाणे पण स्वीट असतील. तर तुम्ही जेव्हा विकत आणाल तर असे 2 आणा, एक असे कॅलिक क्लोज
मॅमला माहिती आहे का तो लेफ्ट झालाय? विचारून मेसेज केला मॅमला बट रिप्लाय नाही दिला. जाऊ द्या 9 मिनिट राहिले, तुम्ही सुद्धा लेफ्ट करा सगळी. हाँ चलेगा चलेगा. अरे लेक्चर रूम तुम्ही ऐकलंच नाही का मी एवढं काय सांगितलं आतापर्यंत? नो मॅम. मॅम आवाज येत नव्हता मॅम. नो मॅम. मला लवकर का नाही कॉल केला? आता कॉल केला तुम्ही. मी जॉईन केलं पण इथे एक काहीतरी मेसेज आला की डू यू वॉन्ट टू जॉईन द कॉल, इट इज बिंग रेकॉर्डेड, आणि तो बहुतेक मी बघितलाच नाही. कुठपर्यंत ऐकलं तुम्ही? कुठपर्यंत ऐकलं तुम्ही लेक्चर? हार्वेस्टिंग झालं. मी आता फायनल शेवटच्या सेकंड स्लाइड वरती होते, 2च स्लाइड उरल्या होत्या. ओके, आय वॉज गोइंग ऑन डिझिजेस. तेवढं तुम्ही लगेच कॉल करायचा. हे एवढं सगळं झालं माझं शिकून. हार्वेस्टिंग कळालं का सगळ्यांना? हार्वेस्टिंग घेतलं का आपण? येस मॅम. हे बघितलं तुम्ही? हो. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. ऑलरेडी आपलं 2 तासाचं लेक्चर आहे. रिपीट आता करावं लागतं. स्क्रीन दिसतीये सगळ्यांना? नो मॅम. नो मॅम. हे पण लगेच सांगायचं. असे गप्प नका बसू, नाहीतर ना मला 3-4 वेळा एकच लेक्चर घ्यावं लागेल. आणि जर असा इश्यू आला इन केस, इमिडिएटली कॉल, बिकॉज समटाइम्स आम्ही फुल स्क्रीन केल्यावरती काही मेसेजेस येत नाही आणि आपण शिकवत राहतो आणि मुलांना ऐकून असतं येत किंवा दिसत नसतं, लगेच सांगायचं. सो एनिवे विल गो अगेन. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. सो फ्रूट क्रॅकिंग हे आपण सिट्रसमध्ये पण बघितलेलं, किंवा ज्या फ्रुट्समध्ये इरिगेशन पाणी कमी असतं. ऐकू येते का? म्यूट करा सगळे, म्यूट करा. So usually when there is vast difference between irrigation, dry conditions immediately followed by heavy irrigation, at that time this fruit cracking occurs. Deficiency of boron and calcium also deficiency leads to your fruit cracking. Specifically under dry conditions हे जास्त वेळा होतं. मिल्क बहार क्रॉप्स आर मोर प्रोन टू क्रॅकिंग. म्हणजे पावसाळ्यात जेव्हा तुम्ही समरमध्ये कमी पाणी असतं आणि लगेच मोठा पाऊस पडला किंवा जास्त पाणी आलं, तेव्हा मिल्क बहारच्या क्रॉप्समध्ये हे खूप वेळा फ्रूट क्रॅकिंग ऑब्झर्व केलं जातं. बेदाना व्हरायटी, जालोर सीडलेस, दिस आर टॉलरंट टू फ्रूट क्रॅकिंग डिसऑर्डर. यू कॅन स्प्रे बोरॅक्स और कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम आणि बोरॉनचा तुम्ही इन्क्रीज केलं कंटेंट फ्रूटमध्ये, किंवा जिबर्लिक ऍसिड 250 ppm पण तुम्ही जर स्प्रे केलं तर यू कॅन प्रिव्हेंट दिस physiological disorder. Okay, this is fruit cracking. Then comes your internal breakdown. आपण खूप वेळा बघतो पोमोग्रॅनेट मध्ये बाहेरून चांगलं दिसतं, आतमधून सडलेलं असतं किंवा सडायला लागतं. तर दॅट इज मेनली बिकॉज ऑफ दिस इंटरनल ब्रेकडाऊन. युजली इट ऑकर्स इन मॅच्युअर पोमोग्रॅनेट. आतमधले जे तुमचे एरिल्स असतात ते स्टार्ट टर्निंग सॉफ्ट, लाईट ब्राऊन कलर किंवा डार्क ब्लॅक कलर, फाऊल स्मेल, किंवा ते खाण्यालायकीचे नाही राहत. दिस आर अनफिट फॉर कन्झम्पशन अँड इट इज बिकमिंग अ प्रॉब्लेम इन वेस्टर्न महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राचे जे डिस्ट्रिक्ट आहेत तिथे ह्याला प्रॉब्लेम येतो. अँड इट इज मेन रिझन त्याचं माहिती नाही आणि त्याचं रेमेडी पण जास्त माहिती नाही. ओनली प्रॉब्लेम यू कॅन आयडेंटिफाय इज इफ यू कीप द फ्रुट्स फॉर मोर डेज ऑन द प्लांट. 120 दिवसापासून पुढे जर तुम्ही त्यांना झाडावरती ठेवले तर ते तुमचे दिस फिजिओलॉजिकल डिसऑर्डर बिकम्स प्रॉमिनेंट. So after 90 days from anthesis and more severe after 140 days from the anthesis. तर तुम्ही झाडावरती खूप दिवस जर ते फ्रुट्स अलाउ केले इवन बियॉन्ड 120 to 135 days, as the fruit weight starts increasing, this internal breakdown becomes more prominent and is more increased. So this also you remember. Internal breakdown is a problem in pomegranate. Okay. Fruit cracking is a problem in citrus also, pomegranate, in other crops also. Then pest, अनार बटरफ्लाय, ड्यूडोरिक्स आयसोक्रेट अँड फ्रूट बोरर हे दोन्ही आपण गावामध्ये बघितलेले होते.
Conojectis punctiferalis. And there are sucking pests, म्हणजे सेल सॅप जे सक करतात, मिलीबग, व्हाईट फ्लाय, थ्रिप्स, ऍफिड्स. सो दिस सकिंग पेस्ट वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन डिफरंट फ्रूट क्रॉप्स. ते आपण घेणार नाही, फक्त चेंज काय होतं, त्यांचा बॉटनिकल नेम चेंज होतं. अदरवाईज ऑल द अदर सिम्पटम्स अँड कंट्रोल मेजर्स आर सेम. सो अनार बटरफ्लाय हेच आपण मगाशी गावामध्ये पण बघितलेलं होतं. Caterpillar starts boring in and eating on the fruit pulp, seeds, and the fruit will start rotting, and finally the fruit will fall down. Deodorix, isocrates. Collect and destroy the damaged fruits. Use light traps. Use insecticides. You can use bait traps. Clean cultivation should be practiced. So all these are same control measures. Then fruit borer, Conogethys punctiferalis. This also we studied in guava, or similar fruit borer was there. Borer, the caterpillar will start boring and eating on the inside tissue. This will lead to unripe fruits to fall down. Okay, collect the damaged fruit, destroy them, use light traps, spray malathion. These are the same control measures. Then diseases: leaf spot, fruit spot, and Cercospora fruit spot. So leaf spot or fruit blight, Coletotrichum gliosporis. Usually, small irregular shaped water soaked lesions will start appearing on the leaves and even on the fruits. Finally, the affected leaves will start falling down. So this is common fruit blight or leaf spot of your pomegranate. You can spray mancozeb at the interval of 15 days. Another fruit spot, Alternaria alternata or Alternaria fruit spot or black rot. तर हे दोन इन्सिडेन्सेस असतात. इंडियामध्ये जे होतं ते आपण शिकतोय. इंडियामध्ये जे होतं ते दॅट इज युअर फ्रूट स्पॉट. सेम कॉजल ऑर्गॅनिझम, Alternaria alternata. Small spots, brownish circular spots will start appearing on the fruits. As हे सगळीकडे कॉमन आहे. As the fruit enlarges, as the disease spreads or it becomes more severe, these spots will start increasing in size. It will become enlarged. They will coalesce. Okay? Inside, the areoles will also start getting affected. Inside, the fruit will start rotting. The areoles will become pale and they will become unfit for consumption. हे ब्लॅक रॉट जे आहे पोमोग्रॅनेट मध्ये, ते पण तुमचं अल्टरनेरिया अल्टरनाटाच आहे. त्याच्यामध्ये काय होतं, वरचं पील इंटॅक्ट राहतं, वरती पील वरती काहीच दिसत नाही, पण आतमध्ये तुमचं फ्रूट रॉट व्हायला लागतं. ओके, दॅट इज नॉट कॉमनली सीन इन इंडिया. ऑर दिस फ्रूट स्पॉट जे वरचं आहे तेवढंच आपल्या इथे जास्त बघायला भेटतं. मॅनेजमेंट: अफेक्टेड फ्रूट शुड बी कलेक्टेड अँड डिस्ट्रॉइड. स्प्रे मॅनकोजेब टू कंट्रोल द डिजीज. अँड अनदर फ्रूट स्पॉट डिजीज इज सर्कोस्पोरा फ्रूट स्पॉट. ह्याच्यामध्ये ब्लॅक स्पॉट्स येतात तुमचे. ओके, सेम आहे, फक्त तिकडे ब्राउनिश होते, इकडे ब्लॅक स्पॉट्स येतात. दे विल स्टार्ट कोएलेसिंग अँड कव्हर द एंटायर फ्रूट. Diseased fruit should be collected and destroyed. 2 to 3 sprays of mancozeb should be given at the interval of 15 days. तुमचं हे एक आहे. आणि ऍक्च्युली अजून एक ऑइली स्पॉट पोमोग्रॅनेट मध्ये होतो. ऑइली स्पॉट ऑफ पोमोग्रॅनेट तो राहिला माझ्याकडून, मी विसरले. दॅट आय विल क्रिएट द स्लाइड अँड विल स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर. टुमॉरो देर मे और मे नॉट बी द लेक्चर, डिपेंडिंग. आय विल मेसेज यू इन द अर्ली मॉर्निंग इट सेल्फ. जे पण असेल लेक्चर असेल तरी मी मेसेज करेल, नसलं तरी पण मेसेज करेल. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? येस मॅम. Yes, ma'am. ओके, आणि इन फ्युचर असं जर होत असेल स्पेसिफिकली